ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत. म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले, मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत. दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे आणि हे सगळे गैरप्रकार होत असताना त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आईवडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे. पण त्याचं खरं कारण असं आहे की आता गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत.